नमस्कार मंडळींनो, कसे आहात? तर सर्वप्रथम सर्वांना गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे दहीहंडीचा उत्सव। दहीहंडीचा उत्सव म्हटला तर आपलं ठाणे हे तर दहीहंडीची पंढरी आहे आणि त्याच पंढरीमधलं माझ्या घराजवळील दहीहंडीचा उत्सव आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तो म्हणजे टेंबी नाक्यावरील दिघे साहेबांच्या हंडीचा उत्सव, ठाण्याच्या हंडीचा उत्सव, मानाच्या हंडीचा उत्सव। तर चला जाऊया। शिवाजी महाराजांचं नाव ऐकून घ्यायचं नसतं ते महाराष्ट्राचा आनंद देव आहे। मंडळींनो, उत्सव सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब इथे येतील आणि मानाचा नारळ फोडतील। मग त्यानंतर उत्सवाला सुरुवात होईल। मग वेगवेगळे गोविंदा पदक या ठिकाणी येतील आणि मानाच्या हंडीला, दिघे साहेबांच्या हंडीला सलामी देतील। चला बघूया। महाराष्ट्राची शिवसेनेची घटनारी एक गाडीवाला बेसमोर होता, पण जाताना दुसऱ्या गाडीवाल्याला सावध करून गेले। तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला ठेवा। संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारतो, दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल आणि देवाघराला घालताना सर्वांनी हात जोडावे। मानवाच्या उपस्थितीत आपण गाणे घालणार आहोत। हे देवा गणपती महाराजा, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, हे तुझी लेकरं आमचा उभी असा टेंबी नाका मित्रमंडळातर्फे धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या टेंबी नाक्याचा वारसा चालवणाऱ्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांची आपापलं कामधंदा सांभाळून सालाबादप्रमाणे जो दहीहंडी गोविंदा कालाचे उत्सव आयोजित केला सारा महाराजा। या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व गोविंदांका आणि महागोपाळांका सुखी ठेवलं महाराजा। त्यांना कसली पण इजा होऊ नको दिले महाराजा। पहिल्यांदा दहीहंडी सह्याद्री चॅनलवर जर कुठली दिसली असेल या वाहिन्यांवरती, आज तुम्ही पाहताय सगळीकडे वाहिन्यांवरती दहीहंडी दाखवली जाते, पण पहिली जर दहीहंडी जर कुठली सह्याद्री वाहिनीवर दिसली असेल तरी टेंबी नाक्याची दहीहंडी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सुरू केलेली परंपरा आहे। या उत्सव, हा महोत्सव दिघे साहेबांमुळे झालेला आहे आणि आज त्याचं स्वरूप पालटलेलं आहे। श्री गणेश गोविंदा महिन्यामध्ये कांदिवली हा पहिला प्रयत्न सलामीचा धर्मवीर दिघे साहेबांच्या पाच सालांची ही यशस्वी सलामी जेवढा आहे सर्वांच्या वरती पाहिजे। आजूबाजूचे सर्व मंडळी हात वरती, 7 थरांची सलामीचा प्रयत्न। 5 6 काय झालं पाहिजे, काय झालं पाहिजे। आपल्या 7 थरांचा प्रयत्न वरचा गोविंदा सुरेशचा यशस्वी सलामी दिली। या ठिकाणी शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे।
सप्टेंबरला भाग 2 प्रदर्शन होतोय आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय आणि यावेळेला तो फक्त मराठी आणि हिंदी सुद्धा एकत्र प्रदर्शन होतोय, भारतभर प्रदर्शन होतोय. जय श्रीराम, जय श्रीराम. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं मृत्युर्मोक्षमामृतम्. कालहर, दुःखहर, दारिद्र्यहर, कष्टहर, रोगहर. गोविंदा लीक पण झालेला आहे असं मी बघितलं याच्यात आपल्या गोविंदामध्ये आपण जरा रेडी आपण राहायचं आहे.
लक्षात घ्यायचं आहे. 3 4 5. काय काय हो? दिघे साहेबांच्या मानाच्या हंडींची सांगताही झालेली आहे आणि मी हा ब्लॉग पण इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग नवीन प्रवासासोबत.